नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या लेखाचं नाव मी सांगणार नाहीये, पण मी आज माझं स्वतःचं पर्सनल सांगते हां. मला 3,000ची साडी नाही, मला 3,000ची साडी दिवाळीला घेतलीच नाही. 10,000ची तर लांबच राहिली, तर 3,000ची सुद्धा नाही. पण आजच्या बघूया लेकीचे आणि लेकीच्या आईचे आणि जावयाचे सिच्युएशन साडीविषयी, दिवाळीच्या साडीविषयी. नवीन लग्न झालेलं आहे. शेवटपर्यंत लेख नक्की ऐका. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक लाईक जरी मिळालं ना मला, तर मला उत्साह वाढतो हो सांगण्यामध्ये आणि मला माझ्या म्हणजे मी असं त्या ठिकाणी स्वतःलाच इमॅजिन करते आणि तुमच्यासमोर प्रेझेंट होण्याचा प्रयत्न करते, की हे माझ्यावर वेळ जर आली तर मी कशी रिॲक्ट होईल असं. त्यामुळे मी तसं मला तुम्ही तसं प्रोत्साहन करा. बस दुसरं काहीच मागणं नाहीये. चला एक लेखाला सुरुवात करते. लग्नाला 6 महिने झालेले होते आणि दिवाळीत नवऱ्याने बायकोला साडी घेण्यासाठी ₹3,000 दिले होते. मग ₹3,000 दिलेत, पण बायकोला पाहिजे होती 10,000ची साडी घ्यायची होती. तर 10,000चीच साडी घ्यायची म्हणून ती ती जरा रुसून बसली. मग नवऱ्याने सांगितलं, "अगं पुढच्या वेळेस घेऊ गं, ह्यावेळेस जरा तंगी आहे आपली. पुढच्या वेळेस नक्की घेऊया. पण 10,000चीच पाहिजे मला साडी. मी 3,000ची साडी घेणार नाही बरं का." मग बायको बसली हट्ट करून. मग आता काय करणार? लावला तिने आईला फोन आणि आईला म्हणायला लागली, "मला आई 10,000ची साडी घेत नाहीयेत बरं का ते. ₹3,000च दिलेत मला दिवाळीला फक्त साडीला." आई म्हणाली, "दे बरं जावयाकडे फोन." आईने लेकीने दिला जावयाकडे त्या नवऱ्याकडे फोन आणि सासूबाई बोलायला लागली जावयाला, "काय हो, माझ्या लेकीला 10,000ची साडी घेऊ शकत नाही तुम्ही?" आणि झाप जावयाला झापलं आणि तुमच्या म्हणजे तुमची लायकी नाहीये माझ्या लेकीला 10,000ची साडी घ्यायची. बिचाऱ्या जावयाने त्याचा स्वतःचं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी फोन तिथून बंद झाला आणि तो बिचारा शांत झाला. लेकीच्या अकाउंटवर आईने लगेच ₹10,000 टाकले साडी घेण्यासाठी आणि हळूहळू असेच छोटे छोटे वाद मोठ्या मोठ्या वादात त्यांचं रूपांतर झालं आणि ते मॅटर कोर्टापर्यंत पोहोचलं. ते भांडण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि ते आज पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ते चालू आहे. ही एक सत्य घटना आहे आणि तीच त्यांनी लेखक कोण आहे त्या लेखाचे मला माहिती नाहीये. जिथं एका आईच्या चुकीच्या पाठिंब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहून कायमची माहेरी आली आणि मुलींना आईने किती पाठीशी घालायचं किती, किंवा मुलीच्या संसारामध्ये आईने ढवळाढवळ करायची का, हस्तक्षेप करायचा का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मला त्याचं उत्तर द्या. आणि जर त्यांना लेकीचा इतकाच पुळका आहे, तर करायचा होता एखादा घरजावई करून घ्यायचा होता. कारण की घरजावयाला काहीच प्रश्न पडले नसते. तो तुमच्याच ह्याच्या खाली राहिला असता, तालावर नाचणारा राहिला असता. आता हे मी का हा लेख पण मांडते, कारण की माझा पण एकुलता एक मुलगा आहे. उद्याच्याला चालून असे जर सुनांचे असे हे वाचले का शॉक होतं. अचानक वाटतं, अरे बापरे, असं होऊ शकतं? साडीमुळे पण भांडणं होतात असं वाटतं. त्याच्यामुळे हा लेख तुमच्यापर्यंत शेअर करावा वाटला. आज आमची पण लग्न झाली आहे. 27-28 वर्षापूर्वी आमची पण लग्न झालेली आहेत. पण कधीही तोंड तोंड म्हणून उघडायची मुभा नव्हती. कारण की आज तीच मुलीच्या संसारामध्ये नाकं, तोंड खुपसायला सुरुवात करतात. आईच्या मुलीच्या संसारामध्ये राग करताना स्वतःचे आई-वडीलच पाहतात. त्यांना काय वाटतं ते त्यांनाच माहिती. अशा बायकांनी खरंच स्वतःचा आपला भूतकाळ आठवला पाहिजे. कारण की काय दिवस होते ते. तिथे सासू-सासरे, दीर, नणंद, जाऊ यांच्यासमोर बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती. म्हणून आज काळ बदलला आणि स्वतःच्याच मुलीचे संसाराचे वाटोळं हल्लीच्या मुलींना सुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागलेली आहे जणू. ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे घराणे माहेरपर्यंत नेत नाही बरं का. कारण की आईचं सुद्धा कर्तव्य आहे, जर घराणे नेलं तर तिला समजावून सांगायचं की तिच्या संसारात दखल न देता. मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असते. मुलीपेक्षा जर आईच बोलायला वरचढ जर असेल तर लेक कशाला राहिलो सासरी? सांगा बरं तुम्ही. नाही राहणार. आणि मुलगी सासर सोडून माहेरी राहण्यामध्ये आईवडिलांना सुद्धा काय मोठेपणा वाटतो, हा मला पडलेला प्रश्न. सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा अभिमान होता, आनंद होता आधीच्या काळामध्ये. आणि हल्ली मुलगी एकपट तर त्यांच्या आया दुप्पट असंच काहीतरी चित्र दिसतंय बरं का. कारण की
आज सासर सोडून माहेर आलेल्या मुलीचं भलं करायचं सोडून उद्या दुसरं त्यांचं लग्न लावून देतात आणि त्याचा आयुष्यभराचा पश्चाताप त्यांना होणार नाही का दुसरं लग्न लावून दिल्यावर? यावर विचार करा. कारण की पहिला नवरा हा पहिलाच असतो. कारण की 3,000च्या साडी घेणारा उद्या तो तुला हौसेने 10,000ची साडी न मागता त्याने घेतली असती. कारण की तुला तिथे फक्त संयम ठेवायचा होता. काय ठेवायचा होता? संयम ठेवायचा होता. आणि हेच जर तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर त्या माणसाची फक्त आणि फक्त ॲडजस्टमेंट करूनच तुला राहावं लागणार आहे. विचार करा ह्या गोष्टीवर. भांडणं कितीही करा, पण 4 भिंतीच्या आवाज घराबाहेर जायला नाही पाहिजे. कारण शाब्दिक चकमक कुणाच्या घरात होत नाही. प्रत्येकाच्या घरात शाब्दिक चकमक होतात, युद्ध होतात. माहेरच्या रणांगणात तर मुळीच ही भांडणं गेली नाही पाहिजे. कारण की सासरची घराणी माहेरच्या उंबऱ्यात नको येऊ, नको देऊ, असं आधीचे आईवडील सांगायचे. कारण की संसार करताना कितीही भांडणं होऊ द्या, पण ती फक्त दोघातच राहिली पाहिजे आणि गोडीत असताना अशा विषयावर बोलत जात जा, चर्चा करत जात जा. कारण की गोडीमध्येच एकमेकांचं काय चुकलं हे दोघं जण बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुका आणि चुकाच दिसतात आणि चुका ह्या एकमेकांच्या दाखवल्या पण जातात. म्हणून वाद विकोपाला घालवू नका. ह्या गोष्टी मिटवून घेता येईल तेवढ्या मिटवून घ्या आणि दोघांमधला वाद हा मिटवण्याचा प्रयत्न करा. जर मुलींना छोट्या छोट्या गोष्टी माहेरी जर आपल्या आईला सांगायच्या असतील तर बरेच घटस्फोट जे होत आहे ते ह्याच गोष्टीमुळे होत आहे. आणि जर त्या गोष्टी माहेरी जर सांगितल्याच नाही तर घटस्फोट वाचतील आणि बरेचसे संसार सुद्धा वाचतील. एक आम्ही होतो गळ्यातले काळे मणी आणि 2 फुटक्या मंगळसूत्रांच्या वाट्यावर संसाराचं आभाळभर आनंद उपभोगणारे आम्ही आणि कपाळावरच्या कुंकवाला म्हणजे नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून देवाला हात जोडणारा हा आमचा काळ होता. आणि आता 2 वेळचं पोटाला पोटभर मिळालं तर आम्हाला त्या काळामध्ये समाधान वाटायचं. आणि आता बंगला आहे, गाडी आहे, गडगंज मालमत्ता आहे, तरी सुद्धा सुख नाही, समाधान नाही. सतत भांडण, तंटा. हल्लीच्या मुली यांच्या अपेक्षा संपत नाहीत. का? त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम हा घटस्फोटात होतो. मुलींच्या आयांनो, तुम्हाला एकच मागणं आहे, तुम्हाला एकच विचारावंसं सुद्धा वाटतं की तुमच्या संसारात तुमच्या आईवडिलांनी अशी लुडबुड केली होती का? आणि जर लुडबुड केली असती तर तुमचा संसार इथपर्यंत पोहोचला असता का? पूर्वी इतका छळ, मारहाण व्हायचा तरी सुद्धा आई वडील समंजसपणे 4 पाहुणे रावळे गोळा करायचे आणि वाद मिटवून मुलीला तिच्या घरी सासरी पाठवायचे. कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धीला कधीच पटलं नव्हतं. वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला 2 दिवसात ती लोक सासरी नेऊन सोडायचे. राग येईल, पण आजची स्त्री ही बदनाम होत चालली आहे. सासू सासऱ्यांना मारहाण, नवऱ्याला छळणाऱ्या, त्याला आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या, कायद्याच्या धाक दाखवणाऱ्या बायकांना आजकाल धाकच उरलेला नाहीये. कारण की आजकाल आयांचा सहवास मुलींमध्ये जास्त गुरफटलेला आहे. ह्याच्यामुळे सांगणं आहे की प्रत्येक मुलींना आणि प्रत्येक आईला संसार छान करा. आयांनी पण मुलींना छान समजून सांगा आणि मुलींनी पण आपल्या परिस्थितीला सांभाळून घेऊन पुढे जा. कारण की नवरा बायको ते गाणं आहे ना, अरे संसार संसार असं आहे. चंद्रकांत त्यांचं गाणं आहे जुनं, मला आता आठवत नाही. नाही आठवते, मी नंतर कधीतरी सांगेन. पण ह्याच्यावर सुंदर गाणं आहे जुनं. पण तुम्ही आजकालच्या मुली तुम्ही मान्य आहे ॲडजस्ट करत असाल सगळं, पण जरा त्याला पण सांभाळून घ्या, नवऱ्याला पण सांभाळून घेऊन तुम्ही पुढे चला. 10,000ची साडी आणि 3,000ची साडी ह्याच्यातून जर दोघांनी गोडी गुलाबीत मार्ग काढून 5,000ची जर साडी घेतली असती तर सगळा संसार व्यवस्थितरित्या चालला असता. फक्त करायचंय ॲडजस्टमेंट दोघांना सुद्धा.
माझा लेख आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.